मित्रांनो, घरकुलाच्या थकीत हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो लाभार्थ्यांसाठी आजची बातमी म्हणजे मोठा आनंदाचा धक्का आहे. कारण अखेर सरकारकडून तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आता पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 15 मे रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या मोठ्या कार्यक्रमानंतर निधी अडकल्यामुळे अनेक लाभार्थी चिंतेत होते. पण आता 22 मे रोजी नवीन GR जारी करून निधी वितरणाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लाभार्थ्यांचे FTO देखील जनरेट झाले आहेत. म्हणजेच आता पैसे खात्यात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर तुमचा हप्ता कधी येणार, FTO स्टेटस कसं तपासायचं आणि कोणत्या लाभार्थ्यांना सर्वात आधी पैसे मिळणार, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला आठवत असेल, गेल्या 15 मे 2026 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे एक भव्य कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील घरकुल लाभार्थ्यांचे थकीत हप्ते वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी तब्बल 10,000 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे आणि निधीची पूर्ण उपलब्धता न झाल्यामुळे फक्त काही लाभार्थ्यांनाच त्यावेळी अनुदानाचे वितरण झाले होते आणि उर्वरित लाखो लाभार्थी हप्त्यासाठी प्रतीक्षेत होते, म्हणजेच वेटिंगवर होते. पण आता तुमची ही प्रतीक्षा संपली आहे, कारण या थकीत हप्त्यांसाठी आवश्यक असणारा संपूर्ण निधी काल म्हणजेच 22 मे 2026 रोजी अखेर उपलब्ध करून देण्यात आला आहे. निधीचे वर्गीकरण आणि शासन निर्णय. आता आपण पाहूया की हा निधी नक्की कसा वितरित होणार आहे. मित्रांनो, या संदर्भातील हा महत्त्वाचा अधिकृत GR तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या आर्थिक वर्षासाठी 2026-27 सर्वसाधारण प्रवर्गाकरता जो निधी मंजूर झाला आहे त्याचे गणित समजून घ्या. केंद्र शासनाचा वाटा 6,000 कोटी रुपये सर्वसाधारण प्रवर्ग, राज्य शासनाचा वाटा 4,000 कोटी रुपये, एकूण निधी 10,000 कोटी रुपये. यापैकी केंद्र सरकारच्या 6,000 कोटी रुपयांमधून 5,860 कोटी रुपये हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरणासाठी वापरले जाणार आहेत. तर उर्वरित 140 कोटी रुपये हे प्रशासकीय निधीसाठी राखीव असतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा संपूर्ण 10,000 कोटी रुपयांचा निधी आता लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी भीम्स प्रणालीवरती उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजेच प्रशासकीय पातळीवर सर्व मंजुरी पूर्ण झाली आहे. हप्ते कसे मिळणार आणि FTO स्टेटस. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की पैसे खात्यात कधी येणार. तर मित्रांनो, GR मध्ये स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की अर्थसंकल्पित तरतुदीतून स्पर्श खात्यामधून हा निधी तातडीने खर्ची टाकण्यात यावा. आनंदाची गोष्ट अशी की अनेक लाभार्थ्यांचे FTO म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर आधीच जनरेट झाले आहेत. स्पर्श प्रणालीमधून हे FTO जनरेट करून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया आता युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता बाकी असेल, दुसरा असेल, तिसरा किंवा अगदी चौथा हप्ता प्रलंबित असेल, ते सर्व प्रलंबित हप्ते आता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा म्हणजेच क्रेडिट होणार आहेत. महत्त्वाची टीप, तुमचा FTO जनरेट झाला आहे की नाही आणि तो मोबाईलवरून कसा पाहायचा यावर आपण पूर्वीच एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. ज्यांचे FTO जनरेट झाले आहेत त्यांच्या खात्यात अगदी 2 ते 3 दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय राज्य व केंद्र शासनाने घेतला आहे. हा अपडेट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा कितवा हप्ता बाकी आहे हे सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या गावातील, परिसरातील घरकुल लाभार्थ्यांपर्यंत तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.